मित्रांनो बघा, आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहे. त्यासाठी आता किटल्या दादांना आणलेल्या आहेत त्या आणि उलट्या करून दाखवते, जेणेकरून आपल्याला माहित पडावं. 1 लिटरचं माप आहे ना? 1 लिटर झाले बघा. दोन लिटर तुमची फुल भरलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही समजून जायचं. आणि मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण साताऱ्याहून थेट आलो आहे, जवळपास 170 किलोमीटरचा अंतर पार करून. जो आपला देशी गोवंश नाहीसा होत चाललेला आहे किंवा एक देशी गोवंशाकडे दुर्लक्ष होऊ लागलेलं आहे. अनेक दुसरी जनावर मार्केटमध्ये येऊ लागलेत आणि खिल्लारचा रास होऊ लागलाय. हे आज आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टण कडोली शेजारी इंगळी म्हणून गाव आहे आणि या इंगळी गावामध्ये शेतकरी आहेत आपल्याकडे. दादा नमस्ते, आपलं नाव सांगा. माझं नाव आशिष भरत आयतोडे, राहणार इंगळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. बघा मित्रांनो, या दादांची आपण दावणीवरती आलाय. तुम्ही देशी गोवंश बघू शकताय. हे एक 15 दिवसाची कालवड आहे आणि ही 13 महिन्याची कालवड आहे. आणि आज आपण कुठलंही ब्रीड बघण्यासाठी किंवा वेगळ्या गोष्टी बघण्यासाठी आलो नाही, परंतु अशी सर्व शेतकरी बांधवांचा गैरसमज झालाय की देशी गोवंश हा दूध देत नाही. तर याला एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला समजणार आहे की देशी गाई सुद्धा इतकं जबरदस्त दूध देऊ शकते. त्याला मालकाची संभाळणी किंवा सगळ्या गोष्टी त्या पद्धतीनं करणं गरजेचं असतंय. आपण गोट्यामध्ये जाऊन, तुम्हाला माहिती आहे आपण बोलतो म्हणजे कुठलीही गोष्ट खोटी करत नाही. आज जाऊन आपण पूर्ण लाईव्ह मिल्किंग करणार आहे आणि या दादांच्या गाईचं लाईव्ह मिल्किंग करून अखंड महाराष्ट्राला दाखवून देणार आहे की देशी गोवंश सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दूध देऊ शकतो. त्या दूध देण्यामागं या कुटुंबाचं फार मोठं कष्ट आहे आणि आपण ते जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, हीच विनंती. त्यांच्या गोट्यामध्ये जाऊन आता आपण सर्वात प्रथम दोन्ही कालवड तर बघितली, परंतु गायी बघणार आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून गायी बघून गायीचं लाईव्ह मिल्किंग करणार आहे. आपण अनेक जर्सी गायींचं लाईव्ह मिल्किंग केलंय, परंतु देशी गायीचं लाईव्ह मिल्किंग मित्रांनो करायला लागण्याची गरज नाही पडली पाहिजे. परंतु काय करता, देशी गोवंश हा आपला ऱ्हास होत चाललेला आहे, नामशेष होत चाललेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं व्हिडिओ आपल्याला दाखवावा लागणार आहे. बघू शकताय. सर्वात प्रथम तुम्ही गायी बघू शकताय. गायी म्हणजे साक्षात देवीचं, आईचं रूप असतंय. आणि तसं म्हणायला गेलं तर लाईव्ह मिल्किंग देशी गायीचं दाखवलं नाही पाहिजे, परंतु पर्याय नाही मित्रांनो. आज जो देशी गोवंश माझा नामोशेष होऊ लागलाय तो जगापुढे कुठेतरी दाखवला पाहिजे आणि त्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. आणि लाईव्ह मिल्किंग या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. ऑर्डर क्वालिटी असेल किंवा सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो बघा, आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहे. त्यासाठी आता किटल्या दादांना आणलेल्या आहेत त्या आणि उलट्या करून दाखवते, जेणेकरून आपल्याला माहित पडावं. मित्रांनो, एक काळ होता, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात देशी गाय होती, खिल्लार गाय होती. देशी म्हटलं तर जिला वशिंड आहे अशा देशी, आणि आपल्या सातारा किंवा महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात जी नावाजली जाते किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला असती अशी खिल्लार गाई. आणि खिल्लार गाई नामशेष होत चाललेले, त्यासाठी हा लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ करण्याचा दुसरा कोणताही उद्देश नाही, फक्त शेतकऱ्यांना दाखवून द्यायचंय की खिल्लार गाई सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दूध देऊ शकते. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं व्हिडिओ बंद केला जाणार नाही. पूर्ण दूध काढून तुम्हाला मापून दाखवलं जाईल. किटल्या थोड्या लांब ठेवा. ती तांब्या उचला. काय झालं? तर ते आम्ही माणसं आल्यामुळे जरा थोडस, इतर वेळ नाही ना त्रास देत. नाही ना. किटल्या इकडं हे बघा,
धरायला लागेल का? हा? इकडे इकडे किटली 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 पाडल किटली पाडल. थांब जरा. सर सर नाही नाही. रोज कोण काढतं दार? तुम्ही काढता का? मम्मी मम्मी आयला बोलव. किटल्या जरा जरा ये. लांब घ्या थोड्याशा. का ती कसं आहे, बाहेरची माणसं आम्ही आल्यामुळे ती करायला लागली ते. वेगळाच ठेवतो. हा? सर सर हा. बस 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 जरा मग. बस सर. रोज तुम्ही काढता ना? हा, मग तुम्हीच काढा. हा हा मग काढा. ते नवीन माणूस म्हटलं की हात ओळखतं जरा ते. हो हो. सर किटली किटली सांगा. बस बघा त्यांना शांत उभी राहणार. हो. बस येतो मी काढ. बस ती वरडाल तर मागापासून. हा रेडको वराडतंय त्यामुळे ते. ओरडली की हे पाहिजे सवय कुणाच नाही का? किटली थोडीशी लांब ठेवा. धक्का नाही बिकाला. आता शांत मी नाही. काय करत नाही ते. मित्रांनो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण जात असतो, परंतु दुधाळ वंशावळ आज जतन करणं काळाची गरज आहे. आणि या दुधाळ वंशावळ जतन करण्यामागे या कुटुंबाचं बी फार मोठं श्रेय म्हटलं पाहिजे. कारण 15 लिटर ते 14 लिटर दूध देणारी गाई आपल्याला आज बघायला सापडणार आहे. आणि लाईव्ह मिल्किंग आपण तुमच्या समोर दाखवतोय करून. त्यांना सांभाळली तशी, ठेवली तशी. गप आता जर ती किटली रे. उलटी करून दाखवा. असू द्या असू द्या.
आता हा आपण लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय तरी काय समाजामध्ये असणारी लोक असतात, कोण म्हणणार दुधाला फेस आहे किंवा काय. आपण सगळ्या गोष्टी तुमच्या शंकेचं निरसन करणार आहोत आणि तुम्हाला मापानं मोजून दाखवणार आहोत की गाई दूध किती देते. दूध काढतात म्हणजे सांभाळणं, तेवढं प्रेम माया लावल्याशिवाय दूध निघत नाही मित्रांनो. आणि बघू शकताय इतक्या वेळ दूध काढतायत म्हणजे दोन्हीकडून दोन्ही साईडनं काढतायत. याच्यावरून तुम्ही समजून जायचं की त्या गाईनं दूध किती दिलं असेल. जरा किती भर म्हणजे बाकी का. आज आपण साताऱ्याहून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यात आलोय म्हणजे काहीतरी तिथं विशेष असल्याशिवाय येणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. मी केलं होतं. मी काढते. झालं हो ते प्रतिदा या की मित्रांनो बघा लत मारलं समोर वरती काय थोडाफार फेस असेल परंतु ते माप घ्या. किटल्या आपण बघू शकताय. थोडस इथं किटल्या इथंच बाजूला ठेवा. आपण थोडस फेस येऊन द्या आणि नंतर आपण मापाने हे करूया. चालते. तत्पूर्वी थोडस तुम्हाला 2 शब्द विचारतो. दादा नमस्ते. नमस्कार. हे काय सांगचाल लोकांना की आता महाराष्ट्रात तर एवढं दूध देणारी गाई माझ्या मते कुठं खिल्लार असेल असं वाटत नाही, परंतु काय सांगचाल की दुधाची वंशावळ किंवा तुम्ही काय करता या गायीसाठी ती एवढं दूध देते किंवा आता किती वर्षापासून आपल्याकडे ही गाय आहे किंवा काय. आपण 2018 साली लहान 1-2 महिन्याची होती त्यावेळी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून एक बाजूला वडणगे गावातून आणलं. इकडे घ्या बाजूला किटली. 1 मिनिट तुम्ही इथं आला तरी चालतंय. अलीकडे हा ठीक आहे चालेल. हा नाही इकडे थांबा ना, मग आपले ते हे पण दिसेल ना लाईव्ह. पुन्हा आणखीन शंका काढ. तिथं बसला तरी चालेल तुम्ही तिथं. काय पशी बसा तिथं खाली व्यवस्थित दिसतंय विचार. बसा. गाय ही 2 महिन्याची असताना 2018 साली आम्ही घेतली होती. हा त्यानंतर प्रवास चालू झाला. पहिलेच खिल्लारी आमच्या घरात. हा हा त्याच्यापासून आता कशासाठी गाय घेतलेली कशासाठी सर. एक घरात असावं देशी हा हा म्हणून एक खिल्लार आम्ही आणले. मग त्यावेळी सुद्धा आम्हाला लोकांनी म्हटलं की का आणला खिल्लार, लातऱ्या लात मारते, दूध नसते, असं निगेटिव्ह लोकांनी आम्हाला भरपूर काय बोलले. पण आम्ही प्रयत्न सोडला नाही. याच्यावर अभ्यास केला, याला खुराक चांगला पोषक आहार ते देऊन याच्यावर आम्ही आता हे 4थे याला आज तुम्हाला दूध लक्षात येईल. 14 लिटर पर्यंत गाय ही गेलेली आहे. पहिल्या वेताला किती दिलं होतं. पहिले त्याला 8 पर्यंत गेली होती. परत अशी वाढत गेली. प्रत्येक याला 1-1.5-2 लिटर असं वाढत आता 14 लिटर पर्यंत गेलेली आहे. आणि आता खाद्य सुद्धा रेग्युलरच आहे ना असं काय. रेग्युलरच आहे. शेंगपेन भुस्सा एवढंच देतोय आम्ही. जास्त नॅचरल देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि आज अखेर जास्तीत जास्त किती दिलं एखाद्या दिवशी सांगितलं तर. आता 14.5 पर्यंत गेले. आता गाय येऊन जवळजवळ आज 19वा दिवस आहे. अजून वाढेल म्हणजे. अजून 21 दिवस झाल्यापासून अजून थोडं वाढेल. बरोबर. साधारण 14 ते 15 लिटर दूध आता सध्याला जाऊ शकेल. दोन्ही टाइम आता 7-7 लिटर देते. 7-7 आता 12 तासाचं अंतर असते. सकाळी 7ला काढले की संध्याकाळी 7ला, त्यामुळे दोन्ही सेमच दूध निघणार. साधारण आपण आता सकाळी 7:30 ते 8 वाजेच्या आसपास धार काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आलोय सकाळी धाराच्या आशेनच. आणि काय सांगचाल की एक महाराष्ट्रात असणारे शेतकरी त्यांना काय सांगचाल की देशी गोवंश दूध देत नाही अशी समज होता लोकांचा. होय, आता बऱ्यापैकी लोकांच्या आता एचएफ म्हणा, गिर, सहवाल या जास्त दूध देणाऱ्या गाय आहेत. त्यामुळं लोकांना देशी खिल्लार आपल्या ह्याच्याकडून सुद्धा अपेक्षा आहे. ती चुकीचं नाही लोकांचा, पण कुठेतरी दुधाच्या लाईनवर अभ्यास झाला पाहिजे लोकांचा, जेणेकरून खिल्लार ही आपली महाराष्ट्री शान म्हणून आपण ओळखतो, ही कुठे तर जतन व्हायला पाहिजे.
मग आम्ही त्या दुधाच्या लाईनवर अभ्यास करून प्रयत्न केला आणि तेवढं रिझल्ट पण आम्हाला पॉझिटिव्ह आला. त्यामुळं आता बऱ्यापैकी सैवाल गिरचं जे मार्केट होतं आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आता तुम्हाला प्रत्येक गल्लीत एखादी खिल्लारही दिसणार. त्यामुळे अजून याच्यावर अभ्यास करून घरटी एक खिल्लार असावं असा आमचा ज्या त्या प्रामाणिक प्रयत्न भागामध्ये आहे. असणारी जिथे हा. गाई आपण आपली महाराष्ट्राची खिल्लार सोडून इतर गाय जी आणतो त्यापेक्षा आता सुधारणा केल्या तर हे सुद्धा भरपूर दूध देऊ शकते. नक्कीच. आणि आता जी दोन याच्या पाठीमाग आता एक कालवड आहे आणि दुसरे दोन कालवड होय, 2 कालवड आहे. काय लोक तुम्हाला आता एवढी दूध गाई देते, तुम्हाला गाईला मोठी मागणी झाली असेल, कालवडींना मोठ्या किमतीला मागणी झाली असेल, होती का कसं काय? होय, आता गायला 2.5 लाखापर्यंत मागणी झाली होती. हा. परत त्या 13 महिन्याचे कालवड आहेत त्याला 2 लाखाला मागणी झाली आहे आणि आता परत 18 महिन्याचे आहे त्याला 1 लाखापर्यंत आता मागणी आली आहे. हा. पण नाही, आम्हाला याच्यापेक्षा अजून जास्त दूध कसं काढता येईल त्यासाठी आम्ही दोन्ही सुद्धा टीम घेतलेलं आहे. हा, म्हणजे प्रयत्न चालू आहे तुमचा की दुधाचं वंशावळ वाढली पाहिजे. आणि बघा आता शर्यत चालू आहे, हा. परंतु शर्यतीनं नुसती खोंड जगली जातात. गायींचं एक बेकार कंडिशन. मी काल पुशेगावच्या बाजारामध्ये होतो, गायींना किमती नाहीत हो, 10,000 रुपये 12,000 रुपये. परंतु अशी जर तुम्ही देशी गोवंश सांभाळला, असं दूध काढलं किंवा अशा गायी जतन केल्या तर नक्कीच शेतकऱ्याला सुद्धा त्यापासून फायदा असणार आहे. होय, ते ज्या कमी दूध असल्यामुळं किंमत नाही खिल्लारला. हा, हा. जास्त दूध दिल्यामुळे त्याची किंमत ऑटोमॅटिक वाढत जाते. त्यामुळे दुधावर प्रयत्न केलं पाहिजे, दूध कसं वाढेल. नक्कीच. दुधाबरोबर शेण गोमूत्र सुद्धा त्याचा आपल्या शेतीला होय, उपयोग. शेतीला उपयोग होतो बरं. साधारण आता आपली 14.5 ते 15 लिटर गाई दूध देते. दूध आणि देऊ आपण आता लाईव्ह त्याचं मापून बघणार आहे. किती लिटरचं माप आहे किंवा काय? 1 लिटरचं माप आहे. हा, ठीक आहे. आपण मापून बघूया आणि जेणेकरून लोकांची प्रतीक्षा होती की बराच वेळातून आपण बादली दाखवते त्यांना, पूर्ण बादली उलटी करून दाखवा. ते माप पण उलट. महाराष्ट्रामध्ये शंका खाणारी लोक भरपूर आहेत. बघा, बिना फेसाचं तुम्ही पहिलं बघू शकताय. अनेक जणांना सांगितलं 1 लिटरचं माप आहे ना, हा. 1 लिटर झाले बघा. दोन लिटर. मुलाखतीत बोलत होतो, बऱ्यापैकी फेस जिरून गेलेला आहे. किती झालं? 4. 4. थांबा, अजून वाटतो काय. पाच लिटर झाले. सहा लिटर झालं. थांबा, ह्यात वाटतो. 7 लिटर झालं. बघू शकताय मित्रांनो, बारडी ह्या जरी किटल्या माप तरी बादली तुमची फुल भरलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही समजून जायचं. आणि 7 लिटर आता सध्याला या गायीनं दूध दिलेलं आहे. तरी पण आम्ही एवढी लोक आता या ठिकाणी आल्यामुळं गायी तरी पण फरक पडतो. मालक एकटा असता तर अजून थोडस दूध वाढू शकलं असतं. आणि 7 लिटर या गायीनं दूध दिलेलं आहे. आपण पुढील माहिती थोडीशी दादांच्याकडून जाणून घेऊया. दादा नमस्ते. प्रथम आपलं नाव सांगा. प्रतीक पाटील. काय सांगचाल की आज बघा तुमचे मित्राची गाय आहे आणि आज गायीनं इतकं दूध दिलंय किंवा आपण लाईव्ह मिल्किंग केलंय. महाराष्ट्रातील लोकांना काय सांगचाल की देशी गोवंश जो नष्ट होत चाललेला आहे आणि त्याला कुठंतरी एक अपवाद हा असा व्हिडिओ असणार आहे आणि याच्यापासून अनेक शेतकरी परत गायी घेऊ लागणार आहेत, त्यासाठी काय सांगताल? नक्कीच हा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा ही गाईच एक अशी अपवादात्मक गोष्ट आहे की प्रॉपर 14 लिटर दूध. 14 लिटर दूध हे जोक नाही. कारण की खिल्लारचं कसं आहे, खिल्लारचा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात असा समज आहे की दुधाचं प्रमाण पूर्ण कमी. आणि आत्ताची जी पिढी आहे किंवा अगोदरपासूनच
तर ती प्रदर्शन क्रायटेरिया किंवा एखादे फक्त जी कॅटेगरी असते कांबळ कमी किंवा बाकीचं देखणं पण या गोष्टीकडे वळत चाललेलं आहे. आणि प्रॉपर जे दुधाकडे गोष्टी आहे, जेव्हा दुधाचं जे कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या गोष्टीकडे कोणताही शेतकरी किंवा जे खिलार पालक असेल तो वळत नाही. त्यासाठीच ही एक गाई म्हणजे एक अपवादात्मक गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाईची जी कॅरेक्टरिस्टिक आहेत, ती गाय आहे ना ती डॉमिनन्स आहे. म्हणजे गायीनं स्वतःची कालवड, आता मगाशी आपण कालवड पाहिलीच, त्या कालवडीमध्ये गायीनं 90 to 95% आपले कॅरेक्टरिस्टिक सोडले आहेत, जेणेकरून ह्याच्यापेक्षा आम्हाला जास्त अपेक्षा त्या कालवडीकडून आहे. आणि गायीचे वर्णन सांगायचे झाले म्हणले तर गायीचा आकार एकदम मध्यम, प्रॉपर शिंगाला वगैरे जाड, काशीची रचना एकदम प्रॉपर, जशी दुधाची जशी प्रॉपर ब्रीड असते किंवा जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते, किंवा जे दुधाचे त्याचे वेन्स आहेत कासेवरले तो भाग म्हणा, अशा प्रकारे गायीचे वर्णन आहे. नक्कीच बघा, देशी गोवंश कमी होत चाललाय. होय. शेतकरी दूध देत नाही म्हणून गायी सांभाळत नाही, अशा शेतकऱ्यांना काय सांगताल? त्यासाठी आपण दुधाच्या लाईनवर काम केले पाहिजेत. कारण की का याचा कुठेतरी शेतकरी आर्थिकदृष्ट्या त्या पद्धतीने विचार करत आहे शेतकरी. त्यामुळं तशा पद्धतीने विचार केला पाहिजे की प्रत्येक दारात अशा पद्धतीची 14 लिटरची अपेक्षा मिनिमम 10 लिटरची तरी गाई प्रत्येक दारात असावी, हीच इच्छा. आणि खिलार संवर्धनासाठी दुधाच्या लाईन मध्ये काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो बघा, आजचा व्हिडिओ यासाठी होता की खिल्लार गोवंश, देशी गोवंश आपला नष्ट होत चालला होता आणि कुठंतरी याला उभारणी. बघा, नुसती बैलगाडी शर्यत करून आपला देशी गोवंश जागला जाऊ शकत नाही. बैलगाडी शर्यतीला फक्त खोंड जातात. कालवडींचं करायचं काय? तर अशा पद्धतीनं जर कालवडी तुम्ही जर चांगलं त्यात वंशावळ जपत गेला किंवा त्यापासून चांगलं दूध उत्पादन घेऊ लागला तर नक्कीच शेतकऱ्याला खिल्लार गाय ही परवडणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शर्यत करून उपयोग नाही. शर्यती बरोबर अशी हा प्रत्येकाच्या दारात शेतकऱ्याच्या पूर्वी ही गाय होती, आता नष्ट होऊ लागली. आता लोकांना परत समजू लागलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आता शेतकऱ्यांना परत समजू लागलं A2, A1 मिल्क काय. म्हणजे याच्याविषयी तुम्हाला अनेक माहिती पाहिजे असेल तर अनिकेत केसरे म्हणून आहेत, त्यांच्या तुम्ही खिल्लारच्या पेजला जाऊन बघू शकताय किंवा अनेक युट्यूब किंवा इतर ठिकाणी A2, A1 मिल्क बाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकताय. तर हे एक जे दूध आहे हे आपल्याला खाण्यासाठी पोषक आहे. आता मी HFचे पण व्हिडिओ कधी कधी बनवत असतो, परंतु देशी ते देशी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, याला तुम्ही बघा, आता देशी गायी घेतल्या तर फार मोठा आजार त्यांना किंवा त्यांना मेडिसिन शिवाय जमतच नाही. परंतु मालक आहेत आपल्या बरोबर. दादा, याला काय बाकी मेडिसिन वगैरे किंवा इतर गोष्टींची गरज लागते का? बाकीचे आज पण याला आणल्यापासून याला काय आज पण याला लागलंच नाही. आजारी पडणे आजारीचा काही विषयच नाही आणि आज पण त्याला काही आज पण याला इंजेक्शनचा काही विषय माहिती नाही. त्यामुळे हे सगळं हा भरडा पण नॅचरलच चालू आहे आणि बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या मस्त ब्रीडच्या किंवा मोठमोठ्या बाहेरच्या देशातील गायी येत आहेत त्या दूध तुम्हाला 50 लिटर 40 लिटर बी देत आहेत आता, परंतु तिला मेंटेनन्स पण तेवढाच आहे. कमी मेंटेनन्स मध्ये जर ही 15 लिटर आज गाय दूध देत असेल तर हा महाराष्ट्रातला इतिहास असणार आहे. खरं सांगायचं गेलं तर हा आणि देशी गोवंश म्हणजे फार मोठी परंपरेपासून चालत आलेली आपली गोष्ट आहे आणि आज प्रत्येकाच्या दारात दिसू लागलेला आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच प्रत्येक जण एक तरी देशी गोवंश आपल्या दावणीला सांभाळेल, तिचं चांगलं जतन करेल आणि नक्कीच येणारा काळ हा वेगळा असणार आहे. आपण देशी गाईला आईची उपमा दिली, आज राज्यमाता सुद्धा देशी गाईला घोषित केलेली आहे. आणि या दादांच्या माध्यमातून खरंच मी तुमचं धन्यवाद देतो की तुम्ही घेतलेलं कष्ट आहे. पहिल्या वेताला 8 लिटर दिलं, दुसऱ्या वेताला किती दिलं? 10 लिटर गेलं ना आता 14 लिटरला ही तिसऱ्या वेताला गाई गेलेली आहे. अजून फक्त वेलेली 19 दिवस झाले, तर अजून गाई वाढल. आणि एवढंच सांगायचंय की तुम्ही जे हे दूध वाढतंय किंवा त्यांना जे घेतलेलं कष्ट आहे हे प्रत्येक शेतकऱ्यानं घेतलं तर नक्कीच देशी गोवंश प्रत्येक दारात दिसेल. हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक काय सांगताल की तुम्ही आज गाई सांभाळी की देशी दावणीला असावी म्हणून सांभाळी? महाराष्ट्रातील जे शेतकरी किंवा अनेक कत्तलखान्याला सुद्धा गाईला देणारे अजून शेतकरी आहेत. तुम्ही म्हणताल व्हिडिओत मी बोलतोय, परंतु अजून देणारे लोक आहेत, काय सांगतात त्यासाठी?
देशी गाय विषय कसा आहे, घराण्याचं दूध खाल्ल्यामुळं आजारी पडायचं 99% प्रमाण कमी आहे. आमच्या घरात आजारी कोण पडत नाही. आणि याचं विशेष सांगायचं म्हटलं तर आता आम्ही मागच्या वेळेचं दूध कॅल्क्युलेशन केलं तर एकूण टोटल 10 महिने गाय दूध दिले. सरासरी काढलं तर 1600 लिटर पर्यंत गेली. आम्ही सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. आणि आता ह्याचं फॅट काढलं तर फॅट सुद्धा 9 पर्यंत गेलेला आहे. आणि असं जर दूध देऊ लागल्या गाय तुम्ही डेअरीला घालताय का रतीब घालताय कसं? नाही 6-7 लिटर वासराला असते, बाकीचं घरी असते. फॅमिली मोठी असल्यामुळे आम्हाला तेवढं दूध लागते. आणि दुधावर काम केल्यामुळं जे लोकांनी दूध खायला मिळाल्यामुळं कत्तलखान्याला जायचा काही विषय राहणार नाही. त्यामुळं असल्या गायी तयार झाल्या की कत्तलखान्याला जाणार नाहीत, जेणेकरून फायनान्शियल कंडिशन पाहता शेतकऱ्याला वासर पिऊन सुद्धा त्याला दूध मिळालं तर ते त्याच्यासाठी भारीच आहे दूध. बघा मित्रांनो, त्यांना चांगलं सांगितलं की एक अर्थकारण सांगितलं त्यांना. आणि सर्वात महत्वाचं की तुमचं कुटुंब सुद्धा निरोगी ठेवण्याचं काम गायी करते. आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं. मित्रांनो, खरोखर एक वेगळा व्हिडिओ होता. आणि या ठिकाणी आज आपण आलो एवढंच दाखवण्यासाठी आलो की खिल्लार गाई ही सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दूध देऊ शकते. या गाईचं दूध आहे, आमच्या 2 बारकी पोर आहे. हा, हा. या गाईशिवाय दुसऱ्या गाईचं दूध पित नाहीत मुळात. 2 2 महिने तर दूध गाई बंद 8 महिने गाई पण 8 महिना पण दूध देत्या. आठवल्यावर महिना 1 महिना 1.5 महिना बारकीभर दूध दुसऱ्या गाईचे प्यायच बंद करतात. या गाईचं ज्यावेळी चालू होते त्यावेळी दूध चालू करते. आम्ही आज पण पोराशने दुसऱ्या गाईचं म्हशीचं कुठलं आजपर्यंत दूध दिलं नाही. बघा मित्रांनो, येणारी पिढी सुद्धा याच्यामुळे घडणार आहे. जी मुलं आहेत ते सात्विक निघणार आहेत आणि त्यांचा विचार सुद्धा त्या पद्धतीनंच होणार आहेत. मित्रांनो, जर्शीचं तुम्ही पाठीमागं बघा, कुणीतरी एक प्रयोग करून बघितला होता की 1 किलोमीटरवरनं जर्शीचं आणि देशीचं सोडून बघितलं. ते तिच्या आईपाशी आलं होतं, जर्शीचं रोडनच फिरत होतं. ह्याच्यावरून तुम्ही समजून जायचं की देशी गोवंश काय असतो. हेच एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यानं एक तरी खिल्लार गोवंश सांभाळा. बोला. अर्थकारणाचा विषय निघाला म्हणून एक गोष्ट सांगतो. आता जास्तीत जास्त लोक आहेत ते म्हशी, मोरा म्हशी असू देत, गीर असू देत किंवा साहिवाल असू देत, या जनावर जास्त पाळतात. की गायी म्हटलं तर हरकत नाही. पण आता जर अर्थकारणाचा विषय निघाला म्हणजे जर रोटेशन आपण जे म्हणतो चक्र, तर ते खिलार पण अशी गोष्ट आहे की खिलारनं जर 10 लिटर दूध दिलं तर आता खिलारचं दूध 100 ते 120 रुपये लिटर आहे. तर त्या गोष्टीतून बी कुठेतरी 2 पैसे राहून ते परपंचाला गोष्टी पैसे वगैरे वापरता येतात. त्यामुळं खिलार ही प्रत्येक दारात असावं व जास्तीत जास्त खिलार संवर्धन व जसं जसं मिल्कचं प्रोडक्शन खिलारमध्ये कशा पद्धतीने वाढेल किंवा ब्रीडिंगवर कशा पद्धतीने काम करता येईल अशीच आमची याच्या पुढे हे असणार आहे. मित्रांनो बघा, दादा आलेले. दादा नमस्ते. नाव सांगा नमस्कार, पहिलं. माझं नाव अभय कुमार धोळापेर आहे, राहणार पट्टणगोडले. ते आपले मित्रच आहेत जवळचे. आपली पण एक गाय आहे. आता तुम्ही बोला ह्याचा विषय, त्यासाठी मी सांगतो. आपल्या पण गाय, आपल्या गायला 7 ते 8 लिटर दूध आहे. आणि आपली गाय अशी आहे की जसं वळू जावं तसं वासरू देते. म्हणजे आमचं घरात पण दूध होतंय, वासरू पण पिऊन चांगलं पडतं. आता आपलं वासरू एक 5 महिन्याचं 1,10,000 वासरू विकलेला आहे. खटाव चिक्याची पैदास होते. आत्ताच एक थोड्या दिवसाही माग पुण्याला घाटात नेले वासरू. म्हणजे जर आपल्याला प्रॉपर जर ब्रीडिंग वर काम केलं तर आपल्याला ह्याच्यापासून दोन्ही फायदा होतोय. आपण घर पण आपलं व्यवस्थित, घरात बारक्या मुलासनी म्हणा, घरातल्या लोकांनी निरोगी राहतील. त्यानंतर ह्याचा प्लस पॉईंट आपल्याला वासरांचा पैसा पण होतोय. आपली कालवड पण होती एक मागची, आपली लंपीत वारली. जर आपण प्रॉपर ब्रीडिंग वर काम केलं व्यवस्थित तर 100% त्यात फायदा आहे. नक्कीच बघा. आणि देशी गाय ही प्रत्येकाच्या दावणीला 100% पाहिजे. कारण की आता आमचं आहे जे सगळी शेतकरी कुटुंबातले लोक आहेत. आधी थोड्या आपल्या वडिलांच्या मागच्या पिढीला प्रत्येक दारात शेती, देशी गाय, बैल सर्व होता. मधल्या काळात थोडे दिवस नष्ट होत चाललेले, परंतु आता परत नाद लागलाय. आम्हाला पण असंच आहे. 2019-20 कोरोनाच्या पिरियड मध्ये आम्हाला देशी गाय समजल्यानंतर आम्ही पण गाय अशीच आणली. आता प्रत्येक घरात मागणी आहे. कारण की आता आमच्या जवळ एक गाय असल्यामुळे आम्हाला प्रत्येक जण विचारतात, कालवड कुठं असले सांगा, गाय कुठं तर असले तर सांगा. हे वाढायला लागले आणि ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. नक्कीच मित्रांनो, एक वेगळा व्हिडिओ होता. आपण जास्तीत जास्त शेअर करा. शेतकरी असाल तर शेअर करा आणि प्रत्येकाच्या दारात
एक तरी खिल्लार गाय पाळा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील प्रगती असेल किंवा सगळ्याच गोष्टी जाणून घ्या. गाय आणलं ते आम्हाला खिल्लार बद्दल काय माहिती नव्हती, पण साताऱ्याचे अनिकेत केसरे एक खिल्लार अभ्यासक आहेत. त्यांनी आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य केलंय. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. त्याचबरोबर आमचे रेंदाळचे मित्र प्रतीक पाटील म्हणून आहेत, त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आहे. त्यांचं मी आभार व्यक्त करतो. नक्कीच बघा मित्रांनो, मार्गदर्शन कुठल्या गोष्टीचं घ्यायचं आणि कुठल्या नाही गोष्टीचं घ्यायचं. चांगल्या गोष्टीचं घेतलं की त्याचं सोनं होणार, वाईट गोष्टीचं घेतलं की त्याचं वाटोळ होणार. चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन घेतलं आणि आज अखंड महाराष्ट्रभर या गायीची चर्चा होणार आहे. लोक उद्या तुमच्या दारात बघायला येतील आणि खऱ्या अर्थानं हा आपल्या सर्वांचा विजय असणार आहे, देशी गोवंशाचा विजय असणार आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान. मित्रांनो बघा, या समोर दिसणारी गाय आणि आपण तिचं लाईव्ह मिल्किंग बघितलं आणि तिचीच वंशावळ म्हटलं तरी चालेल. आता ही कालवड किती दिवसाची? 19 दिवसाची कालवड 19 दिवसाची आणि पलीकडची मोठी जी कालवड आहे ती 13 महिन्याची आहे. दादांना सांगितलं, बघू शकताय माप गाई एवढं झालेलं आहे आता आणि अजून जबरदस्त माप होईल. आणि खरं सांगायचं म्हटलं तर हा देशी गोवंश यांना जतन केला आहे, एक आगळी वेगळी गोष्ट असणार आहे. आणि 15 लिटर दूध आपण बघितलं लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून या गायीनं दिलेलं आहे. पहिला परिचय सांगू का? माझं नाव सुशांत रघुराव उदर. आम्ही गेली 2-3 वर्ष झालं खिलारमध्ये काम करतोय. सर्वात महत्वाचं काय आहे, जर दूध टिकलं तरच खिलार टिकेल आणि जर दूध वाढलं तरच शेतकरी खिलार पाळायला तयार होतील. त्यामुळे सर्वात महत्वाचं काय आहे, दूध वाढलं पाहिजे. देखणेपणापेक्षा दूध महत्वाचं आहे. आपण देखणेपणानं काय आपल्याला साध्य होईल, आपण फक्त बघून जाऊ शकतोय. आपलं महत्वाचं काय, आपलं आरोग्य आणि आपल्या आरोग्याबरोबर अर्थ करण्यापेक्षा शेतीचं जे हे वाढलं पाहिजे, जे काय म्हणतो आपण आरोग्य, ते महत्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी एक तरी खिलार गाय दावणीला ठेवावी. नाळचे सर्वेसर्वा अमोल मोठे यांचेही मनापासून आभार, कारण त्यांनी वेळात वेळ काढून इथपर्यंत आला, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद दादा. आणि तुम्ही हे सगळं करताय म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. तुम्ही हे काहीतरी एक विश्व निर्माण केलंय म्हणून आम्ही इथपर्यंत आलो, नाही तर आम्हाला येणं अवघड होतं.